आज मंगळवार 24/2/26. आज सकाळी पुठ्ठा म्हणजे कार्टून नेणारा मुलगा दुकानात आला होता. बरेच दिवस झालं पुठ्ठे राहिले होते शिल्लक द्यायचे. तो मुलगा खूप दिवसांनी पुठ्ठे न्यायला आला आणि तो पुठ्ठे बाहेर काढत होता आणि पुठ्ठ्यांच्या ढिगाकडे पाहून मी असं त्याला सांगितलं की या पुठ्ठ्यांची किंमत 430 रुपये होईल. त्याने सगळे पुठ्ठे जुळवले, 2 मोठे ढीग केले, गठ्ठे बांधले. त्यात 15-20 मिनटं गेली. त्यानंतर त्याने पुठ्ठ्यांचे वजन केले, कॅल्क्युलेटरच्या सहाय्याने कॅल्क्युलेशन केले. पुठ्ठ्यांचा दर, वजन हे सगळं केल्यानंतर त्या पुठ्ठ्यांची किंमत 430 रुपयेच झाली. काय योगायोग असेल. दुकानात मिसेस वैशाली होती. मलाही आश्चर्य वाटलं. पुठ्ठ्यांचा अचूक अंदाज हे कसं झालं असेल. यानंतर दुकानातील मदतीचा मुलगा तो 4 वाजता आला. त्याचा काल वाढदिवस होता आणि आज नवीन कपडे घालून आलेला. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याच्या ड्रेसकडे पाहून मी वैभवला असं सांगितलं की या ड्रेसची किंमत 1300 रुपये आहे. आणि काय आश्चर्य असेल. होय, वैभवलाही खूप आश्चर्य वाटलं आणि तो म्हणाला, काका काका होय, हा ड्रेस माझ्या आईने 1300 रुपयालाच घेतला आहे. गेल्या आठवड्यातच त्याची आई आणि त्याचा भाऊ मुंबईला गेले होते. मुंबईला गेल्यानंतर 2-4 दिवसानंतर ते आले माघारी. तर यायच्या अगोदरच मी वैभवला असं सांगितलं होतं की तुझ्या आईने आणि भावाने तुला 2 शर्ट आणि 2 पॅन्ट घेतलेले आहेत. आणि काय असेल. वैभवला विचारलं नंतर तर वैभवने ते अगदी आनंदाने मान्य केलं की होय होय, 2 शर्ट आणि 2 पॅन्ट त्याच्या भावाने आणि आहे. त्यानंतर आज पुन्हा एकदा शेवयाची आठवण केल्यानंतर त्या लगेचच आल्या. आता रमजान ईद महिना आहे, मुस्लिम लोकांचा सण, आणि त्याच्यासाठी शिरखुर्मा बनवायला शेवया सगळ्यात महत्त्वाचा घटक, महत्त्वाची वस्तू आहे. आणि आम्ही डिस्ट्रीब्युटरला ऑर्डर दिलेली, परंतु त्याच्या शेवया तयार व्हायच्या होत्या. म्हणून तो 8 दिवस झालं दररोज असं म्हणतो आहे की मी आज येईन, मी आज येईन, मी उद्या येईन, आणि आम्ही रोज वाट पाहतो आहे. मगाशी 7 वाजता दुकानच्या समोर एक माल वाहतुकीचा टेम्पो दिसला आणि मी कृष्णाला असं म्हटलं की अरे शेवया आल्या का, शेवयाचा टेम्पो दिसतोय. तर तो टेम्पो लगेच हलून गेला. तो काही शेवयाचा टेम्पो नव्हता. आणि काय दैवी चमत्काराची आणि टेलिपॅथीची गोष्ट पहा. तो टेम्पो तिथून हलला आणि 1 मिनिटाच्या आतच शेवयांच्या डिस्ट्रीब्युटरचा फोन आला की आम्ही विट्यात आलो आहे आणि तुमच्या दुकानकडे शेवया तुम्हाला देण्यासाठी येत आहे. 10-15 मिनटातच शेवयाचे डिस्ट्रीब्युटर शेवया घेऊन आले. दुकानात माल उतरला आणि योगायोगाने ते आले, माल दिला. हे कसं शक्य होत असेल. तर हे सर्व देव आहे म्हणून शक्य होतं. त्या दैवी अनुभवाच्या गोष्टी आपण
पुन्हा पुन्हा ऐकत आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.